नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी अजय तेलंग एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्याकडून 137 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 24 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता 137 रिक्त जागांची पदभरती जाहिरात या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्यामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर त्याच भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्यामार्फत एक ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर या ठिकाणी गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता या पदभरतीबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। त्यासाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता 3 जानेवारी 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 24 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या कालावधीपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या भरतीबाबतचे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी या विभागाद्वारे प्रसिद्ध केल्या गेले आहे। तर या जाहिरातीमध्ये बघू शकता संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले असून या वेळापत्रकानुसार या ठिकाणी तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहात। तर या ठिकाणी 3 जानेवारी 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी बघू शकता 24 जानेवारी 2024 असणार आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची तारीख सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रवेशपत्र मिळण्याची तारीख सुद्धा या ठिकाणी या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी या पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी बघू शकता पहिल्या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सी निघाली, ज्यामध्ये प्रयोगशाळा परिचर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी 7 वॅकन्सी आहे। वेतन या ठिकाणी बघू शकता या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना या ठिकाणी या पदासाठी वेतन दिले जात आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी वाईज वॅकन्सी या ठिकाणी बघू शकता। समांतर आरक्षणानुसार किती वॅकन्सी आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी या जाहिरातीमधून बघू शकता। तर प्रयोगशाळा परिचर हे पहिले पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यानंतर दुसरे पद या ठिकाणी बघू शकता शिपाई हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी 5 रिक्त पदसंख्या आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर मित्रांनो पहारेकरी हे तिसरे पद या ठिकाणी असणार आहे। त्याकरिता 5 रिक्त पदसंख्या आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परिचर हे चौथे पद या ठिकाणी असणार आहे। त्यासाठी 1 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर मित्रांनो दप्तरी हे 5वे पद या ठिकाणी भरलं जात आहे। त्यासाठी 1 रिक्त पदसंख्या आहे। त्यानंतर त्या पदासाठी वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शव विच्छेदन परिचर हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। त्यासाठी 5 रिक्त पदसंख्या आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर प्राणीगृह परिचर हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। त्यासाठी 3 रिक्त पदसंख्या आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर सफाईगार हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। त्या पदासाठी 2 रिक्त पदसंख्या आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर शिंपी हे पद या ठिकाणी सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या आस्थापनेवर या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी 1 रिक्त पदसंख्या आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर दंत परिचर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी 1 रिक्त पदसंख्या आहे। वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी उद्योवाहन चालक हे पद या ठिकाणी भरल्या जात
आहे, त्यासाठी एक रिक्त पदसंख्या आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर मित्रांनो वसतिगृह सेवक, मेस सेवक हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे, त्यासाठी एक रिक्त पदसंख्या आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर कक्ष सेवक हे पद या ठिकाणी भरलं जात आहे, त्यासाठी 31 रिक्त पदसंख्या आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर मित्रांनो रुग्णपटवाहक हे पद या ठिकाणी भरलं जात आहे, त्यासाठी 2 रिक्त पदसंख्या आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर नावी हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे, त्यासाठी रिक्त पदसंख्या 3 आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर धोबी हे पद या ठिकाणी भरलं जात आहे, त्यासाठी 4 रिक्त पदसंख्या आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर शिपाई हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे, त्यासाठी 5 रिक्त पदसंख्या आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना आहे. त्यानंतर चौकीदार हे पद या ठिकाणी भरल्या जात असून 3 रिक्त पदसंख्या आहे. 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन दिल्या जात आहे. त्यानंतर प्रयोगशाळा परिचरसाठी एक रिक्त पदसंख्या असून वेतन या ठिकाणी 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना या ठिकाणी दिल्या जात आहे. त्यानंतर माळी हे पद असून एक रिक्त पदसंख्या या ठिकाणी भरल्या जात आहे, त्यासाठी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो महिला उमेदवारांकरता हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यामध्ये महिला कक्ष सेवक, आया, महिला आया हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे, त्यासाठी 9 रिक्त पदसंख्या आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बाह्य रुग्णसेवकसाठी 4 रिक्त पदसंख्या आहे. 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षक, पहारेकरी या पदासाठी 3 रिक्त पदसंख्या आहे. 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिल्या जात आहे. त्यानंतर प्रमुख स्वयंपाकीकरिता 4 रिक्त पदसंख्या असून 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सहस्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी या पदासाठी 2 रिक्त पदसंख्या असून 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिल्या जात आहे. त्यानंतर स्वयंपाकी सेवकसाठी 5 रिक्त पदसंख्या आहे. 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना या वेतन या ठिकाणी दिल्या जात आहे. त्यानंतर क्ष किरण सेवक या पदासाठी 3 रिक्त पदसंख्या असून 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिल्या जात आहे. त्यानंतर सफाईगार या पदासाठी 24 रिक्त पदसंख्या असून 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिल्या जात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण 29 पदे या ठिकाणी भरल्या जात आहे. तर त्या 29 पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी 137 रिक्त जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या असून कॅटेगरी वाईज त्यानंतर समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी किती रिक्त पदसंख्या त्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी बघितलेली आहे. तसेच सविस्तर माहिती घ्यायची असेल तर जाहिरातीमधून या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून ती जाहिरात डाउनलोड करून त्या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या पदांसाठी अर्ज करण्याकरता वयोमर्यादा या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी अर्ज करण्याकरता किमान वयोमर्यादा या ठिकाणी 18 वर्ष इथे देण्यात आलेली आहे. तर कमाल वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता. अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 43 वर्ष. त्यानंतर महिलांकरिता मित्रांनो अराखीवसाठी 38 तर मागासवर्गीयांसाठी 43. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45, माजी सैनिकांकरता या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर दिव्यांगासाठी 45 तर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 55 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता 18 ते 38 वर्ष वयोमर्यादेपर्यंत या ठिकाणी तुम्ही या पदांसाठी अर्ज सादर करू शकता. मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या पदांसाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा आवश्यक असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याकरता या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे. तर सफाईगार या पदासाठी किमान या ठिकाणी इयत्ता 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर जे काही इतर पदे आहेत त्या पदांसाठी या ठिकाणी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा त्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी. तर या ठिकाणी मित्रांनो 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती या ठिकाणी होत असून 10वी पास असणाऱ्या उमेदवारांकरता ही कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. फक्त सफाईगार या पदासाठी मित्रांनो 7वी पास असणे आवश्यक आहे. तर बाकीचे जे काही पदे आहेत त्यांच्यासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर एक पदभरती या ठिकाणी होत आहे. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता परीक्षा शुल्क या ठिकाणी लागणार आहे. तर ती परीक्षा शुल्क या ठिकाणी किती असणार आहे तर त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर राखीव उमेदवारांकरता या ठिकाणी 1000 रुपये फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांकरता तसेच आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी, अनाथांसाठी 900 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग यांच्याकरिता परीक्षा शुल्क या ठिकाणी माफ असणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही परीक्षा
फीस या ठिकाणी भरायची आहे. नॉन रिफंडेबल ही परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करताना ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावयाची असून या ठिकाणी तुम्ही ती परीक्षा शुल्क भरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केले गेले आहे. 3 जानेवारी 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 24 जानेवारी 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे परीक्षा शुल्क भरण्याची सुद्धा तारीख या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर परीक्षेकरता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक तुम्हाला परीक्षेच्या आधी 7 दिवसाच्या अगोदर या ठिकाणी मिळून जाईल. त्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 137 रिक्त जागांसाठी ही पदभरती 29 पदांसाठी या ठिकाणी होत असून त्याबाबतची जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून त्याबाबतची थोडक्यात माहिती आज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.